नागपूरमध्ये गो तस्करी करणाऱ्याला पोलिसांसमोर विवस्त्र करण्यात आलेला आहे। पवनी भंडारा मार्गावर हिंदू एकता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलंय। नागपूर जिल्ह्यामधील दिघोरी परिसरामध्ये रविवारी रात्री 11:30 वाजता ही घटना घडलेली आहे। गो तस्करी करणाऱ्याला मारहाण करून विवस्त्र केल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता, तर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच तस्कराला विवस्त्र केल्याची माहिती आहे। हुडकेश्वर पोलीस स्टेशनपर्यंत गो तस्कराला विवस्त्र देण्यात आलं। हिंदू एकता प्रतिष्ठानचे स्वप्नील साळुंखे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी गो तस्करीची गाडी पकडली। हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत गो तस्कराला सोपवण्यात आलेलं आहे। या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहतो की पोलीस कर्मचारी सुद्धा तिथेच उपस्थित होते। या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, काय कारवाई करण्यात आली? भंडारा मार्गे नागपुरात येत असलेल्या एका वाहनावर गो तस्करी होत असल्याचा आरोप हिंदू एकता प्रतिष्ठानने केला होता आणि त्या प्रकारे त्यांना जी माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा लावून या वाहनाला अडवलं आणि वाहन चालक जो होता त्याला मारहाण केली। त्याचबरोबर त्याला विवस्त्रही करण्यात आलं आणि विवस्त्र करत त्याची थिंड काढत म्हणजे हुडकेश्वर पोलीस स्टेशन पर्यंत वाहनातून नेण्यात आलं। यावेळी काही पोलीसही कर्मचारी त्यावेळी उपस्थित होते। मात्र झालेला जो प्रकार आहे त्यामुळे एकूणच पोलिसांची तिथे उपस्थिती असल्यावरही अशा प्रकारे विवस्त्र करून मारहाण का करण्यात आली असा प्रश्न काही जणांकडून उपस्थित करण्यात येतोय। त्याचबरोबर आता त्याच्या जो गो तस्कर होता त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि पोलीस याची चौकशी करत आहेत की खरंच हा गो तस्कर होता की काय, की नेमकी याच्या मागे काय पार्श्वभूमी आहे। मात्र हा भंडारा जिल्ह्यातील राहणारा असून नागपुरात मार्गे बाहेर जात होता आणि आता पोलीस अधिक तपास करत आहेत। त्याचबरोबर पोलीस जे कर्मचारी उपस्थित होते त्यांना घटनेची माहिती मिळाल्यावर ते तिथे पोहोचले होते आणि त्यांच्यासमोर ताजे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जितेंद्र।